वेद न्यूजच्या सर्व दर्शकांना, हितचिंतकांना, जाहिरातदार, वर्गणीदार या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दर्शका हो, ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, यशाची आणि उत्तुंग अशा आरोग्यदायी जीवनाची जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना। दर्शका हो, आपण आज जे दिवसाचं बघतोय तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन। नरक चतुर्दशी याच्या पाठीमागे अनेक प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या गेलेल्या आहेत। लक्ष्मी पूजन, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, घरामध्ये अखंड प्रकारची गजांतक अष्टसिद्ध लक्ष्मी प्राप्त व्हावी, चांगल्या मार्गातून आलेली लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहावी, याकरता म्हणून लक्ष्मी पूजन केलं जात असतं। या दोन्ही दिवसांचं महत्व आपण आज जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण नरक चतुर्दशी या दिवसापाठीमागची आख्यायिका, या दिवशी काय करावं, या दिवसाचं महत्व काय आहे हे जाणून घेऊयात। दर्शका हो, नरक चतुर्दशी हा दिवस अमावस्येच्या आदला दिवस म्हणजे चतुर्दशी या दिवशी नरक चतुर्दशी येत असते। ह्या दिवशी सकाळी लवकर उठावं। शास्त्र सांगत असतं की लवकर उठावं। आपल्याकडे असलेले डॉक्टर्स, आपल्याकडे असलेले वैद्य हेही सांगत असतात की लवकर उठावं। एक म्हण आहे दर्शकाहो, ती आपल्याला माहिती असेल, लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे। रात्री लवकर झोपल्यानंतर आणि सकाळी लवकर उठल्यानंतर स्वाभाविक माणसाचं आरोग्य आहे ते सुदृढ राहत असतं। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा लवकर उठायला सांगितलेले आहे। वैदिक धर्मामध्ये किंवा हिंदू धर्म पद्धतीमध्ये झोपण्याचे आणि उठण्याचे नियम दिलेले आहेत दर्शकाहो। त्याचप्रमाणे आंघोळीचे सुद्धा नियम दिलेले आहेत। कधी उठावं, कधी आंघोळ करावी, याला शास्त्राचा आधार आहे। आणि त्या शास्त्र आधाराप्रमाणे जर आपण आंघोळी केल्या, त्या शास्त्र आधाराप्रमाणे जर आपण जीवन व्यतीत केलं तर आपल्याला लाभ हा होतो म्हणजे होतोच। दर्शका हो, सकाळी सकाळी लवकर उठावं। सकाळी लवकर उठावं याचा अर्थ काय, तर ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावं। मग ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय, तर ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे सूर्य उदय होण्यापूर्वी आपली स्नान संध्या सर्व विधी आवरले गेले पाहिजे, इतक्या लवकर उठावं। पहाटे 4 वाजता उठावं। पहाटे 4 वाजता उठून आपले प्रातःविधी करावे आणि स्नान करावं, याला ब्रह्मस्नान म्हणतात। दर्शका हो, स्नानाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे। ब्रह्मस्नान म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत केले जाणारं स्नान म्हणजे ब्रह्मस्नान आहे। त्यानंतर 4 वाजेपासून पुढे 6 वाजेपर्यंत केले जाणारं स्नान जे आहे ते मनुष्य स्नान सांगितलेलं आहे। आणि 6 वाजेपासून पुढे 8 वाजेपर्यंत केले जाणारं स्नान हे राक्षसी स्नान सांगितलेलं आहे। कलियुगामध्ये देवस्नानाला, ब्रह्मस्नानाला विशेष महत्व सांगितलेलं आहे। त्यामुळे कमीत कमी रोज जरी शक्य नसलं, शक्य रोज करावं, पण रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी दिवाळीच्या या दिवसांमध्ये, या मोठ्या पर्व काळामध्ये तरी सकाळी लवकर उठावं, अभ्यंग स्नान करावं। अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण अंगाला सुगंधित तैल मर्दन करावं, तेलाची मालिश करावी आणि सुवासिक उटण्याने आंघोळ करावी। उटण्यामध्ये नाना प्रकारच्या वनस्पती औषधींचं मिश्रण असतं। या मिश्रणाने जेव्हा आपण आपल्या शरीरावरती या उटण्याचं, या सुवासिक तेलाचं मर्दन करतो, तेव्हा आपल्या शरीरावरती अनेक प्रकारचे लव असतात। या लवांच्या खाली एक छोट्या छोट्या रोम असतात। या रोमातून जसा आपल्या घामाचा उत्सर्ग बाहेर होतो, ते जे रोम असतात, या रोमातनं जो घाम बाहेर येतो, त्या रोमांना जेव्हा तेलाचं मर्दन होतं, त्या रोमांवरती जेव्हा उठण्याचं मर्दन होतं, त्यावेळेस ते सगळे मोकळे होतात आणि त्याच्यातून निघणारा जो दूषित प्रभाव आहे तो निघून माणूस निर्मळ होत असतो। याकरता म्हणून अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये सकाळी उठून, लवकर उठून अभ्यंग स्नान करावं। अभ्यंग स्नान झाल्यानंतर आपले नित्यनैमित्तिक जे कर्म आहेत, देवपूजा आहे, देव आराधना आहे, देव उपासना आहे, व्रतवैकल्य आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, या सर्व गोष्टी विधीपूर्वक पूर्ण कराव्या। आपल्या संपूर्ण जो दिवसभराचा वेळ आहे हा आपल्या परिवारासोबत व्यतीत करावा। प्रत्येक जण आपल्या कामात, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये नेहमी व्यस्त असतो। दिवाळी हा सण अतिशय प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने का होईना पण आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर संपूर्ण दिवस आनंददायी वातावरण व्यतीत करावं, याकरता दिवाळीतल्या या सणांमध्ये आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपला संपूर्ण वेळ द्यावा। आपला संपूर्ण वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यानंतर त्यांना जो आनंद होतो, त्यांच्या घरामध्ये जे एक चैतन्यदायी वातावरण निर्माण होतं, ते एक अद्वितीय असं वातावरण असतं आणि त्याने संपूर्ण परिवार हा आनंदी होत असतो। दिवाळीमध्ये संपूर्ण परिवार आनंदाने
मजामध्ये मस्तीमध्ये संपूर्ण दिवाळीचे दिवस साजरे करावे याकरता म्हणून सर्वांनी एकत्र येऊन ही दिवाळी साजरी करायची असते। नरक चतुर्दशी दिवशी सकाळी आपलं नित्यनैमित्तिक कर्म आटोपल्यानंतर सायंकाळच्या वेळेस घराच्या बाहेर दिवे लावावे, दिव्यांची मालिका प्रज्वलित करावी, असंख्य प्रमाणात दिवे लावावे। दिवाळी हा उत्सव दिव्यांचा आहे। दिव्यांच्या उत्सवामध्ये प्रचंड प्रमाणात दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा। दीपोत्सव साजरा केल्यानंतर आजच्या दिवशी विशेष असे महत्व काय सांगितलेले आहे तर नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। ही पौराणिक कथा आहे। नरक चतुर्दशी या दिवसाच्या पाठीमागे 2 पौराणिक कथा आहेत। त्यातली ही कथा की भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध करून त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या, त्याच्या गुहेमध्ये बंदिस्त करून ठेवलेल्या सर्व सहस्त्रहजार स्त्रियांचं मुक्ती त्यांनी केली होती आणि त्यांना योग्य तो मान सन्मान देऊन त्यांच्या घरी परत पाठवलं होतं। आजचा तो दिवस तो म्हणजे नरक चतुर्दशी। याच्या पाठीमागे दर्शकाहो अजून एक कथा आहे। ती कथा अशी, रंती नावाचा एक राजा होऊन गेला। तो राजा मनामध्ये सुद्धा कधीही पाप चिंतत नव्हता। असा तो राजा नेहमी सत्यवचने, नेहमी प्रजेचं अतिशय सांगोपांग पद्धतीने द्वितीय प्रमाणे पालन करणारा राजा। तो राजा कुठल्याही प्रकारचा मनामध्ये कुठल्याही प्रकारची पाप भावना, कुठल्याही प्रकारची चिंता मनामध्ये न करता अतिशय आदरयुक्त पद्धतीने भगवंताचं नामस्मरण करून लोकांचं कल्याण करणं, आपल्या प्रजेचं संरक्षण करणं, आपल्या प्रजेचं आपल्या मुलाप्रमाणे पालन करणं हा धर्म अतिशय योग्यरित्या पाळत होता। कालांतराने जेव्हा त्याचा मृत्यू काळ जवळ आला त्यावेळेस त्याला यमलोकातून यमगण जे आहे ते यमगण त्याचा प्राण हरण करण्याकरता जेव्हा पृथ्वीवरती आले, पृथ्वीवरती आल्यानंतर त्याला सांगितलं की हे राजन, आपली जी जीवन मालिका आहे ही संपलेली आहे। या जीवन मालिका संपल्यानंतर आपल्याला आमच्या बरोबर नरकामध्ये प्रयाण करायचं आहे। त्यावेळेस राजांनी त्या यमदूतांना सांगितलं की आजपर्यंत मी कधीही कुठल्याही प्रकारचा पातक मनामध्ये चिंतलेलं सुद्धा नाहीये किंवा कुठल्या प्रकारचं पातक केलेलं नाहीये, तर मला नरक यातना का? तर त्यावेळेस यमदूताने त्याला सांगितलं की तुमच्याकडनं एकेकाळी एक ब्राह्मण विनमुख पाठवला गेला होता। ज्या ब्राह्मणाला भूक लागलेली असताना त्याला तुमच्या दरबारातनं भोजन न देता, कुठलाही आदरातिथ्य न देता विनमुख परत पाठवलं गेलेलं आहे। त्याचा दोष म्हणून तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागणार आहेत। हे जेव्हा राजाला कळलं तेव्हा राजाने यमदूतांची प्रार्थना करून मला काही काळ आपण द्यावा आणि मला माझ्या या कर्माचं प्रायश्चित्त आहे या जन्मामध्येच घेऊ द्यावं अशी प्रार्थना केली। अनेक प्रकारचे पुण्यकारक व्रत केल्याने, अनेक प्रकारचा चांगला राज्यकारभार सांभाळल्यामुळे, सगळ्या प्रजेची मुलांप्रमाणे सेवा केल्यामुळे त्याला यमदूतांनी काही काळ दिला आणि तो काळ दिल्यानंतर तो राजा जेव्हा आपल्याकडनं घडलेल्या पातकाचं निरसरण व्हावं, आपल्याकडनं घडलेलं पाप आहे याचं प्रायश्चित्त घ्यावं, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठलंही पाप शिल्लक राहणार नाही, आपल्या जीवनात कुठल्याही पापाचा लवलेश राहणार नाही, याकरता म्हणून ऋषीमुनींकडे गेला। ऋषीमुनींकडे ते राजन गेल्यानंतर राजाने हात जोडून त्या ऋषीमुनींना सांगितलं की हे ऋषीमुनी, माझ्याकडनं एका ब्राह्मणाला उपाशी ठेवण्याचं पातक घडलेलं आहे जीवनामध्ये, तर या पातकापासून मला मुक्ती मिळावी आणि माझा देह जो आहे तो देह स्वर्गलोके जावा, याकरता माझ्याकडनं घडले जे पातक आहे या पातकाचं निरसरण कशाने होईल? कुठल्या प्रकारचं व्रत केल्यानंतर, कुठल्या प्रकारची उपासना केल्यानंतर, कुठल्या प्रकारचं कर्म केल्यानंतर माझं पाप नाहीसं होईल, कृपा करून मला सांगावं। त्यावेळेस ऋषीमुनींनी त्याला सांगितलं की राजन, तू 6 महिन्यापर्यंत ब्राह्मणांची सेवा करावी, 6 महिन्यापर्यंत ब्राह्मणांना रोज भोजन द्यावं, 6 महिन्यापर्यंत ब्राह्मणांच्या शब्दामध्ये, ब्राह्मणांच्या वचनामध्ये राहावं आणि देव उपासना करावी, देवाच्या सान्निध्यात राहावं, जेणेकरून ब्राह्मणाच्या बाबतीत तुझ्याकडनं घडलेले जे पातक आहे ते ब्राह्मणांचे कृपा आशीर्वाद मिळाल्यामुळे ते पातक नाहीसं होईल आणि हे पातक नाहीसं झाल्यानंतर तुला स्वर्गाचे द्वार हे मुक्त होतील। हे जेव्हा ऐकलं तेव्हा ऋषींनी त्या राजाला सांगितलं की राजा, या भूतलावरती भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या उक्तीप्रमाणेच ही सृष्टी देवाधीन देव मंत्राधीन, मंत्र ब्राह्मणाधीन म्हणून ब्राह्मण मम दैवतम। ही जी सृष्टी आहे ही सृष्टी संपूर्ण देवाच्या अधीन आहे, पण हे जे देव आहेत हे देव फक्त मंत्रांच्या अधीन आहेत। मंत्र म्हणला तर देवता येतात, मंत्र म्हणला तर तो देवांना भावतो, म्हणून सांगितलेलं आहे की संपूर्ण जी सृष्टी आहे ही सृष्टी देवाच्या अधीन आहे। ते देव कोणाच्या अधीन आहे तर देव मंत्रांच्या अधीन आहे।
मंत्र म्हणल्यानंतर देवता येत असतात, म्हणून मंत्र देवांच्या अधीन आहेत. ते मंत्र ब्राह्मणाधीन, ते मंत्र म्हणण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर तो ब्राह्मणाला दिलेला आहे. हे मंत्र कुणीही म्हणू शकत नाही, त्याला वेद जाणणारा ब्राह्मणच हवा असतो. म्हणून सांगितलेले की हे मंत्र ब्राह्मणाधीन, म्हणून ब्राह्मण मम दैवत, म्हणून ब्राह्मण हे माझं कुलदैवत आहे. श्रीकृष्णाचं कुलदैवत जर ब्राह्मण असेल तर या ब्राह्मणांची केलेली सेवा, या ब्राह्मणांसाठी केलेलं समर्पण, या ब्राह्मणांसाठी केलेले उपचार हे भगवंतापर्यंत पोहोचत असतात. भूतलवावरची देवता ब्राह्मण सांगितलेले, म्हणून यांचे शुभ असे आशीर्वाद घेतल्यानंतर त्या आशीर्वादाचं फलरूप आपल्याला स्वर्ग सुख प्राप्ती करता होत असतं. याकरता ब्राह्मणांची सेवा करून, उपासना करून तुम्ही तुमच्याकडनं घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त घेऊ शकतात आणि स्वर्ग सुखाचे अभिलाषी होऊ शकतात. त्याप्रमाणे राजाने ऋषींनी सांगितलेल्या तत्वाप्रमाणे ब्राह्मण सेवा, देवसेवा करून आपल्याकडनं घडलेल्या पातकाची क्षमा याचना मागून स्वर्ग सुखाचे दार आपल्या स्वतःकरता कायमस्वरूपी मुक्त करून घेतले. ही एक पौराणिक कथा नरक चतुर्दशी या दिवसाची सांगितली जाते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी लक्ष्मी पूजन सुद्धा आहे. दर्शका हो, लक्ष्मी पूजन म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे श्री म्हणजे पैसा. कलियुगामध्ये प्रत्येक व्यवहारामध्ये आपण जे वस्तू वापरतो त्याच्याकरता लागला जाणारा जो पैसा आहे ते म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी. श्री विना आज काही होऊ शकत नाही. कलियुगात श्री सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. याकरता ती लक्ष्मी, ती स्त्री, ती संपत्ती, ते धन आपल्याकडे कायमस्वरूपी आबादित राहावं. आपल्या घरामधली लक्ष्मी ही सदैव आपल्याकडे राहावी. प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर असावी, लक्ष्मी कधी चंचल नसावी. याकरता म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की लक्ष्मी पूजन हा दिवस विशेष प्रधानकारक सांगितलेला आहे. या दिवशी भगवतीची, माता लक्ष्मीची योग्य ती आराधना करावी, तिचं पूजन करावं, तिच्यासाठी व्रत करावं, तिचा जप करावा, तिच्या उद्देशाने अनेक प्रकारचे हवन करावे, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते, आबादित राहते, घराचं कल्याण होत असतं. याकरता लक्ष्मीपूजन विशेष महत्वाचं सांगितलेलं आहे. दर्शकाहो, लक्ष्मीपूजना दिवशी सायंकाळी आपल्या घरात असलेले पुरातन काळापासून चालत आलेले पैसे, आपल्याकडं वापरत असलेल्या लक्ष्मी स्वरूपातील नोटा, आपल्याकडे वापरत असलेले सोने, चांदी, नाना प्रकारचे विविध अलंकार, या सगळ्यांचं विधीपूर्वक पूजन करून लक्ष्मीची प्रार्थना करावी, लक्ष्मीची आरती करावी. अनेक व्यापारी वर्ग आपल्याकडे लिहिल्या जाणाऱ्या चोपड्या असतात, त्याचं चोपड्यांचं पूजन करतात. आपल्या घरामध्ये केरसुणीचं या दिवशी पूजन केलं जातं. घरामधील अलक्ष्मी जी आहे ती अलक्ष्मी निघून जावी आणि घरामध्ये सुलक्ष्मीने प्रवेश करावा, याकरता केरसुणीचं पूजन केलं जातं. दर्शकाहो, लक्ष्मी पूजन हे विशेष फलप्रद सांगितलेलं आहे. आपण आपल्या घरी आपल्या पद्धतीने लक्ष्मी पूजन करून आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची धनधान्याची, संपत्तीची, त्याचप्रमाणे कडधान्याची, धान्याची कुठलीही अबाळ होऊ नये, कुठल्याही प्रकारचं आपल्याला कमतरता भासू नये, याकरता लक्ष्मीपूजन विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. लक्ष्मीपूजन करत असताना सतत लक्ष्मीचं नामस्मरण करावं, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी याकरताची प्रार्थना करावी. लहान मुलांसोबत खाली आपल्या घराच्या इथे आतिषबाजी करावी, घराबाहेर दिव्यांची रोषणाई करावी. रात्री मध्यरात्री लक्ष्मी आपल्या या भूतलावरती फिरत असते आणि फिरल्यानंतर ज्या ज्या घरात लक्ष्मीचा वास आहे, ज्या ज्या घरात लक्ष्मीचं पूजन झालेलं आहे, ज्या ज्या घरात लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे, त्या त्या घरावरती वरद हस्त देत असते की या घरामध्ये मी अक्षय्य अखंड चिरकाल वास्तव्य करणार आहे, सुखाने वास्तव्य करणार आहे. म्हणून लक्ष्मी पूजन घराघरामध्ये केलं जातं. या दिवशी नवीन प्रकारचे वस्त्र परिधान केले जातात. त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजन केल्यानंतर लहान मुलांसोबत आपल्या घराच्या बाहेर आतिषबाजी केली जाते. दिवाळी उत्सव हा अतिशय आनंदाने साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन करून आपल्या घरातील लक्ष्मी ही अबाधित ठेवावी, स्थिर ठेवावी. दर्शका हो, श्रीराम.